हेलो स्टूडेंट। इसके पहले हमने जो हमारा लेक्चर हुआ था उसमें अशी पुस्तकें ये लेसन देखा था। किताबें कैसी होती है, लेखक ने बताया कि किताबें ऐसी होती है कभी भी हमें छोड़कर नहीं जा सकती। किताबें जो होती है वो सभी लोगों को समान नॉलेज देती है। यहाँ पे ये भी बताया गया है कि किताबें क्या करती है, हमें कभी भी छोड़ के नहीं जा सकती। हमारे फ्रेंड्स, हम जिस पे ज़्यादा प्यार करते हैं वो भी हमें एक बार क्या होगा, छोड़ के जा सकता है, लेकिन हमारी किताबें हमें कभी भी छोड़ कर नहीं जा सकती। इसलिए आपको बोला है कि पढ़ो। किताबों में जो भी दिया है वो पढ़ो, उससे आप क्या लो, ज्ञान प्राप्त करो, ऐसे लेखक ने बताया है। उसके बाद लेखक ने एक हमें बताया है कि जीवन में हर एक मोड़ पर हर एक आदमी अलग अलग मिलते हैं, जिसमें उनके जीवन में उन्हें एक आदमी ऐसा मिला जो ग्रंथ प्रेमी था, यानी कि ग्रंथ का जिसे पढ़ना अच्छा लगता था, ग्रंथ का पूरा प्रेमी था। उसके पास अलग अलग प्रकार के ग्रंथ थे। आता त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे जे ग्रंथ होते त्या ग्रंथप्रेमीकडे लेखकाने सहजच म्हटलं की मला तुमच्याकडचा हा ग्रंथ पाहिजे आहे। ते त्याच्याकडे गेले ग्रंथ मागायला। ते ग्रंथ द्यायला तयार होते। त्यांनी दिलं पण एक पुस्तक, पण त्यांनी सांगितलं की पुस्तकाचे पानं दुमटायचे नहीं, यानी कि किताब को क्या नहीं करना है, आपको खराब नहीं करना है। उसके पेजेस बराबर सही होने चाहिए, कोई भी क्या नहीं होना चाहिए, फोल्ड नहीं होना चाहिए, ऊपर का कवर फटा हुआ नहीं मिलना चाहिए, और 2-3 दिन में मेरा क्या चाहिए, मुझे किताब मेरी वापस चाहिए। क्योंकि लेखक ने पूछा क्यों आप ऐसे बोल रहे हो, मैं तो आप वापस ला के दूंगा। वो हंसा और हंसने के बाद बोला कि नहीं, एक कवि है जिन्होंने आज मेरी किताब लेके गए लेकिन आज तक उन्होंने वापस नहीं की, तो मैं उनके घर पे जाके क्या उनको मेरी किताब मांगने लगा तो वो कवि क्या बोले, मैंने आपकी किताब मेरे घर पे लाई ही नहीं, यानी कि मैंने आपसे मांगी भी नहीं थी। तभी ये बोल रहे हैं कि मूर्ख के हाथों में किताब देना यानी कि मूर्खता होती है। यहाँ पे आपको बोला गया है, मूर्ख असते न दावित्यम यव वदती पुस्तकम, जो मूर्ख आहे त्याच्या हातामध्ये पुस्तक देऊन काहीही फायदा नाही। मग पुस्तक कोणाच्या हातामध्ये द्यायची, तर ती अशा व्यक्तीच्या हातात द्यायची ज्या व्यक्तीला त्याचं नॉलेज आहे, जिनको किताबें समझ में आती है, जो किताबों का प्रेमी होता है, उनके हाथों में अगर किताबें दी तो कुछ बात नहीं, लेकिन जो मूर्ख आदमी होता है उनके हाथों में किताब देके कुछ भी फायदा नहीं, ऐसा लेखक ने बोला। फिर लेखक ने हमें एक एग्जाम्पल दिया है, पहला एग्जाम्पल जो की 80 वर्षाचा म्हातारा वृद्ध त्यांना भेटला। तो पण ग्रंथप्रेमीच होता, त्याला वाचनाचं ज्ञान होतं। तेव्हा लेखकाने त्याला विचारलं की तुम्ही आता काय वाचत आहे, तो म्हणाला मेघदूत। लेखक थोडे आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर त्यांनी टॉल्स्टॉयची पण म्हटलेलं आहे की मी टॉल्स्टॉय, ॲना कॅरेनिना हे पुस्तक वाचत आहे। लेखकाला आश्चर्य वाटलं की या वयामध्ये हा व्यक्ती असा पुस्तक वाचत आहे। तर त्यावर त्या व्यक्तीने लेखकाला स्पष्ट समजावून सांगितलं कि पढ़ने के लिए कोई भी उम्र नहीं चाहिए, किसी भी उम्र में आप कुछ भी पढ़ सकते हो। ऐसी कुछ बात नहीं कि मैं छोटा हूँ तो छोटी छोटी किताबें पढ़ूँ, मैं बड़ा हो गया तब बड़ी बड़ी किताबें पढ़ूँ, जिसमें वैचारिक लेख लिखे वो मैं पढ़ूँ, ऐसी कोई भी बात नहीं होती। तीसरा एग्जाम्पल हमें लेखक ने एक और दिया है, दूसरा एग्जाम्पल, जिसमें लेखक ने बोला है कि एक बार लेखक के साथ क्या हुआ कि उनका जो फ्रेंड था वो उसका एक्सीडेंट हो गया और वो मर गया। लेखक का मन बड़ा विचलित हो गया था। लेखक ने अपने कबर्ड में से एक किताब निकाली, जो छोटी किताब थी, उस पर जो धूल जमा हुई थी उसे झटक डाला। तब लेखक को पढ़ने लगे और लेखक को थोड़ा वो कहीं पे रिलैक्स लगा। और वो लेखक ने उसके बाद हमें और एक स्टोरी बताई है कि उनके जीवन में एक ऐसी भी स्टोरी हुई, जैसे कि नाम दिया है आपको, साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली। द ओल्ड मैन एंड द सी, क्या बोला है, द ओल्ड मैन यानी कि एक माथारा आदमी और समुद्र बताया गया। स्टोरी में क्या बताया है, मैंने पढ़ाया था आपको कि एक ओल्ड मैन होता है, उसकी उम्र ज़्यादा होती है, लेकिन वो क्या करता है, समुद्र में अपनी नाव को डालता है, म्हणजे तो समुद्रामध्ये आपल्या होडीला टाकतो। त्या दिवशी त्याने मनामध्ये ठरवलेलं असतं की मला आज काय पाहिजे, देवमासा पाहिजे, छोटे छोटे मच्छा घरी मी तर दररोजच नेतो, पण आज मी मनामध्ये एक निर्णय केलेला आहे की मला देवमासा पाहिजे, मला त्या समुद्रातून देवमासाच काढायचा आहे। या इच्छेने, या आकांक्षाने त्या समुद्रामध्ये त्याने काय टाकली, आपली होडी टाकली। होडी टाकल्यानंतर
त्याने प्रयत्न केला, शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्याचं पूर्ण शरीर थकून गेलेलं होतं, वो भी खुद थक गया था, लेकिन उसने अपना कोशिश की, वो कोशिश को उसने क्या किया, छोड़ा नहीं, और लास्ट में उसे क्या मिला, देवमासा मिला। अब देवमासा मिलने पर भी उन्हें बहुत कोशिश करनी पड़ी, क्योंकि आपको पता है, मैंने बताया है कि देवमासे का जो वेट होता है बहुत ज़्यादा होता है। छोटी छोटी मच्छियाँ पकड़ने जाओ तो वो जल्दी ही आ जाती है, उनका वेट भी कम होता है, लेकिन देवमासा उसका जो वेट होता है वो बहुत ज़्यादा होता आहे. आणि या वृद्ध व्यक्तीला तिथे सुद्धा स्ट्रगल करावा लागला. आधी तर देवमाशासोबत 1-1.5 तासाचं युद्धच चाललं आणि त्या युद्धामध्ये तो देवमासा मरण पावला. त्यानंतर तसाच त्या देवमाशाला त्याने होडीमध्ये नाही घेतला, तो होडीच्या मागच्या साईडला बांधलं आणि होडी घेऊन घेऊन तो सागराच्या बाहेर निघायला लागला. त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच वेळेला देवमाशावरती हल्ले करणारे शार्क मासे, त्याचा मांस खाण्यासाठी शार्क माशांनी खूप प्रयत्न केला आणि त्या शार्क माशालाही मारण्यासाठी या वृद्ध माणसाने खूप प्रयत्न केला की त्याला बाजूला काढून आपल्या देवमाशाला घेऊन जायचं. तो प्रयत्न करत होता आणि असं करता करता तो आपली होडी घेऊन काय केलं, समुद्र किनाऱ्याला आला आणि त्या देवमाशाला घेऊन आपल्या ज्या वस्तीमध्ये तो राहतो तिथे गेला आणि प्रत्येकाला आनंदाने सांगू लागला की बघा, मी तुमच्यापेक्षा एक मोठा आज कार्य करून दाखवलं. तुम्ही काय छोटे मोठे मासे पकडता, मी काय पकडलेलं आहे, देव मासा पकडलेला आहे. आणि या देव माशाला पकडते वेळी मला खूप स्ट्रगल करावं लागलं, तरी पण आज मला काय आनंद आहे. मागे पाहत होतं शार्क माशाने काय केलेलं होतं, देव माशाचं भरपूर सारं मांस खाऊन टाकलेलं होतं. वाचलेला काय होता, हाडांचा सापळा. यावरती लोक काय झाले होते, हसायला लागले होते. इथपर्यंतच मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आज आपल्याला समोर बघायचं की समोर काय दिलेलं आहे. बस येथे कादंबरी संपली, पण यातूनच हेमिंग्वेला काय सांगायचं आहे, अतिबलाढ्य क्रूर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस, त्यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारे एक सनातन व चिरंतन द्वंद्वयुद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अद्यम आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. काय म्हटलेलं आहे इथे, आता बस स्टोरी काय झालेली होती, संपलेली होती, कादंबरी पण संपलेली होती. या कादंबरीचे जे लेखक होते ते होते हेमिंग्वे. हेमिंग्वेला काय सांगायचं होतं की एक दुबळा माणूस म्हणजे ज्याच्यामध्ये काय नसतं, ताकद नसतं, असा व्यक्ती आणि एक अतिबलाढ्य क्रूर नियती, या दोघांमधला संबंध दर्शवायचा होता. यानी कि जो हमने देखा था, जो वृद्ध उम्र से ज्यादा आदमी था, उसका और किसका, देवमासे का क्या हुआ था, संघर्ष हुआ था। और संघर्ष के बाद जो उस वृद्ध आदमी को ज्यादा उम्र के आदमी को जो मिला था, ये दोनों का युद्ध दिखाना था उस कादंबरी में। या और बोला आहे, नियती जबरदस्त असेल तर दुबळ्या माणसातही आध्यात्म आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटती आहे. सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे, नियती यानी निसर्ग कितना भी जबरदस्त हो, लेकिन हम आदमी भी उससे कुछ कम नहीं होते. कारण आपणच म्हणतो, या निसर्गामध्ये ढवळाढवळ करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे, माणसानेच केलेलं आहे. निसर्गामधूनच काही वस्तू आहेत ज्याला उचलून माणसाने त्याच्यावरती प्रयोग करून त्या गोष्टी अशा बनवलेल्या आहे की ज्या आज माणसासाठी अतिउपयोगी पडलेल्या आहे. फॉर एग्जाम्पल जल का ही एग्जाम्पल दे देती हूँ आपको कि जल से हमने क्या निर्माण किया है, इलेक्ट्रिसिटी निर्माण की है. किसने की है, मनुष्य ने किया, अपने आप हुई नहीं. निसर्ग ने हमें सिर्फ जल दिया है, पानी दिया, उससे हमने क्या क्या निर्माण किया, इलेक्ट्रिसिटी. यानी कि यहाँ पे बोला है निसर्ग कितना भी, यानी कि ये नियति जो हमारे निसर्ग है वो कितना भी स्ट्रांग हो, उससे स्ट्रांग बनने की कोशिश कौन करता रहता है, आदमी करता रहता है. निष्ठुर नियती याला हुलकावण्यात देत असली तरी त्याचा तेजोभंग करत असली तरीही एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही का, नाही ना. ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि विद्विग्धता फार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा झालो, टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चालतच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं, हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हसवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घालायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारचे पुस्तक वाचण्याचा आणि त्याच्यात माध्यमातून महान लेखकाच्या कवीच्या अंतरंगाचा भिडणाऱ्या केवढा तरी आनंद समावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. अभी यहाँ पे आपको क्या बताया गया है, देखो बोला गया है कि
जन्म और मृत्यु सबको प्राप्त होता है। एक बार हम जन्म लेते हैं, उसके बाद हम मर भी जाते हैं, ये सबके लिए लगा हुआ है। लेकिन लेखक ने बताया गया है कि इस कादम्बरी में उसी का आपको मीनिंग बताया गया है कि आपको जगना है, जीवन को क्या करना है, आगे चलाना है। आपका जन्म हुआ है, इस जीवन को आपको आगे आगे बढ़ते जीवन में आगे आगे बढ़ते जाना है। तो आपका मृत्यु तो क्या है, अटल है। मृत्यु तो सबका होता है, लेकिन आपको यहाँ पे ये भी बताया गया है की हम क्या कर रहे हैं, आपण जीवन जगत आहोत, जगते वेळी आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला आपल्याला काय करायचं आहे, सामोरे जायचं आहे। असं काही नाही जसं की एखादा खूप मोठा वाईट प्रसंग आला तर मग त्याला आपल्याला सामोरं जाता येणार नाही, मग स्वतःच मरून जायचं, असं मनुष्य करत नाही। येणाऱ्या प्रत्येक समस्येला तो सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो। लेखकने इथे तेच सांगितलेलं आहे की हेमिक्वीच्या कादंबरीमध्ये तेच म्हटलेलं आहे त्यांनी की येणाऱ्या प्रत्येक अडचणीला माणसाला सामोरं जायचं। तुम्ही मनामध्ये जे ठरवलेलं आहे त्याला पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे। म्हणून म्हटलेलं आहे की असं मंत्रमुग्ध व्हायचं, स्वतःला इतकं स्वातंत्र्य द्यायचं की त्या अफाटाच्या सागरामध्ये सुद्धा उडी टाकल्यानंतर तुम्ही जी तुमची महत्वाकांक्षा आहे ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला बाहेर निघायचं नाही। असं म्हणतात की आत्मविश्वास माणसाचा सर्वात मोठा विश्वास असतो, तो प्रत्येक व्यक्तीकडे असायला पाहिजे। जोपर्यंत आत्मविश्वास राहणार नाही तोपर्यंत माणूस स्वतःला साबित करू शकणार नाही। हेच तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय। हसवणारे, रडणारे, जीवनामध्ये अनेक असे क्षण येतात, त्या प्रत्येक क्षणाला काय करायचं आहे, तुम्हाला सामोर जायचं है। अपने जीवन में जो कुछ भी आता है, जो कुछ भी प्रॉब्लम्स आते हैं, उसे हमें क्या करना है, खुद को ही सॉल्व करनी है। उससे आगे निकल कर हमें नया कुछ ढूंढना है। इस बारे में उस कादम्बरी में क्या दी थी, इन्फॉर्मेशन दी थी, ये लेखक ने हमें बताया है। अब आगे देखिए क्या बताया गया। ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला अवाहित करतात। अवाहित म्हणजे एक प्रेरित करती है, एक नया नया कुछ प्रेरणा देने का कार्य करती है। जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही, ते कसं असावं हेही समर्थपणाने सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात। माणुसकीचा पद घेऊन उभी राहिलेली सांगितलेलं आहे, जितनी कुछ भी आप किताबें पढ़ते हो, कभी कभी देखो आपको कुछ समस्या आई तो आप अपने जो बड़े होते हैं उनसे पूछते हो कि अब मैं क्या करूँ। जब बड़े आपको बताते हैं कि नहीं ऐसा करना चाहिए बेटा, मुझे लगता है कि ऐसा होगा तो ऐसे हो जाएगा, तो आप समझ में आपके समझ में आता है हाँ ठीक है, हमारे बड़ों ने बताया तो उसमें कुछ ना कुछ तो अर्थ होगा, आप वैसे करते हो। और ये बड़े क्या करते हैं, अपने बड़ों से पूछते हैं। मुझे सिर्फ इतना ही बताना है यहाँ पे कि किताबें भी वैसे ही काम करती हैं, जो लोगों को नॉलेज देने का कार्य करती है। कभी आप जीवन में हार जाते हो तभी आप किताबें पढ़ो, उसमें से आपको जो नॉलेज मिलेगा उसके आधार पे आपको आगे आगे का जीवन क्या करना है, जीना है। और जो बोला है कि आपको बहुत खुशी भी मिलती है, आनंद भी मिलता है, उसमें भी आपको कुछ नया ढूंढने के लिए लेखक ने बोला है। यानी कि किताबें हमें हर वक्त क्या करती है, प्रभावित करती है, प्रोत्साहित करती है, जीवन जीने का सही मार्ग दिखाती है। पुस्तकाचा पद घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळ जय जयकार करणे, माणसाच्या पायातले साखळे दंड तोडायला दंड ठोकून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो। पुस्तक वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते। पुस्तक आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात। पुस्तक म्हणजे प्रतिभावंताची, विचारवंताची फुललेली स्वप्न असतात। या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव्य जन्माला येतं असं असतं। लेखकांना म्हणतात जसं आपण म्हटलं की पुस्तकं मनोरंजन पण करते, पण पुस्तकं टाइमपास करण्यासाठी वाचायचं। जब आपका क्या नहीं होता, वक्त निकलता नहीं तो आप उस टाइम पास के लिए अपना एक आधी किताब ले लेते हो और पढ़ लेते हो। उसका आपको अर्थ समझ में आए, मीनिंग समझ में आए, उस किताब में क्या दिया है समझ में आए ना आए, आप सिर्फ टाइम पास के लिए वो पढ़ते हो। लेखक ने बोला है कि ये जो चीज़ है ये बड़ी ही खराब है। टाइम पास के लिए किताब पढ़ना ये कोई अच्छी बात नाही। इथे तेच म्हटलं लेखकाने की जीवनाचा अर्थ मिळवायचा असेल तर पुस्तकातून शिका, त्या पुस्तकातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा, तेव्हा ते पुस्तक तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करेल। जोपर्यंत तुम्ही पुस्तकाला टाइमपास म्हणून वाचत आहात तोपर्यंत ते पुस्तक तुम्हाला काहीच देणार नाही। जर पुस्तकातून तुम्हाला तुमच्या जीवनाला घडवायचं असेल तर नक्की त्यातून तुमचं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही। कधी लेखक म्हणत आहे मी अशी पुस्तकं पाहिली आहे जी बंडखोर पण आहेत, जी तुम्हाला हसायला लावतात। काही पुस्तकं अशी की जी तुम्हाला उद्ध्वस्त करताना वाचवतात आणि काही पुस्तकं अशी की उद्ध्वस्त झालेलंही तुम्हाला दाखवतात।
म्हणजे पुस्तकातून वेगवेगळे रंग साकार होतात. ते कोणी केलेले असतात? लेखकाने केलेले असतात. त्या लेखकांचं जीवन, अनुभव, त्या लेखकांनी सांगितलेल्या गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतात? पुस्तकामध्येच पाहायला मिळतात. जगातल्या सौंदर्य पुस्तक वस्तूत मी तरी पुस्तकाचा समावेश करतो. अशी पुस्तके आनंदही देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. ही किमया पुस्तक करत आलेली आहे. पुस्तकाचा अविष्ट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाचे सतत मस्त झंकारत राहतं सांगितलेलं आहे. आपको अगर जिंदगी जीना है, जब आप जिंदगी जी रहे हो तो ऐसे इस प्रकार से जियो कि दूसरों का जो दुख होता है उसे भी समझने की क्षमता आप में आए. किताबें वही काम करती है. जसं आपण म्हणतो दुसऱ्याच्या सुखात आपण सुखी होतो, तसंच दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण दुःखी का बरं नाही? दुसऱ्यांचे दुःख समजण्याची क्षमता आपल्यामध्ये का बरं नाही? ती क्षमता तयार करण्याचं कार्य कोण करत असतं? पुस्तकं करत असतात. म्हणजे ऑल टोटली याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? की माणसाच्या जीवनामध्ये पुस्तकांची किमया सर्वात जास्त आहे. पुस्तकांचा जो सुगंध आहे, लेखक बोल रहे हैं की पुस्तक से जो कुछ अच्छी अशी सुगंध आती है, जो मेरे क्या अंतःकरण, हृदयामध्ये काय झालेली आहे? समाविष्ट झालेली आहे. मी माझ्यापासून कधीही या पुस्तकांना दूर करणार नाही. या पद्धतीने तुम्हाला लेखकांनी या लेसनमध्ये कशाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे? टोटली पुस्तकांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. यामधून सर्वांमधनं एकच सार निघतो की अगर आपको आपके जीवन में आगे बढ़ना है, कुछ नया लेना है, कुछ नए तरीके से जीवन को क्या करना है, जीवन में सामने जाना है, आगे बढ़ना है, तो आपको किताबें पढ़नी होगी. किताबें पढ़ के उनमें से जो अनुभव है वो आपको प्राप्त करना पड़ेगा. कभी खुशी मिलेगी, कभी गम मिलेगा, कभी कभी थोड़ी सी नाराज़गी भी मिलेगी. सबको आपको समझ लेना चाहिए और दूसरों का दुख और सुख दोनों ही समझने की क्षमता जो होती है वो व्यक्ति में लाने का कार्य भी कौन करती है? किताबें ही करती है. इसलिए आपको किताबें पढ़ना बहुत जरूरी है, ऐसे लेखक ने बोला है. यानंतर या पाठाचा स्वाध्याय आहे. तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या कॉपीवरती राईट करायचा आहे. तो मी नेक्स्ट लेक्चरला सांगेल की तो कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे.